नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या नवीन वर्षासाठी प्रत्येकाने आपापले ध्येय ठरवले असेल. प्रत्येकाने आपापल्यासाठी रेझोल्यूशन तयार केले असतील. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि खास करून 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असाल तर येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये टॉप करण्याचं तुमचं ध्येय असेल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर येणाऱ्या वर्षामध्ये आपण नोकरीसाठी तयारी करू असे तुमचे रेझोल्यूशन असेल. आणि जर तुमची हेल्थ खूपच वीक असेल तर येणाऱ्या वर्षामध्ये नियमित व्यायाम व पौष्टिक आहार घेण्याचं तुम्ही ठरवले असेल. नवीन वर्षासाठी प्रत्येकजण आपल्या स्वतःसाठी वेगवेगळी रेझोल्यूशन तयार करत असतो. येणाऱ्या 2024 या वर्षासाठी सुद्धा तुम्ही असेच अनेक संकल्प तयार केले असतील. पण मित्रांनो, कधी विचार केलाय का, आपण जे संकल्प तयार करतो, जी रेझोल्यूशन तयार करतो, त्यानुसार जेव्हा वागण्याची वेळ येते त्यावेळेस फक्त आपण ती 10 ते 15 दिवस अंमलात आणत असतो. त्यानंतर काय होतं, हळूहळू त्याचं महत्त्व कमी होत जातं. आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा यायला सुरुवात होते. आतमधून एक फिलिंग येते की आज मूड नाहीये. आज मी काय करतो की मोबाईल घेतो आणि त्यावर थोडा स्क्रोलिंग करतो. यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती थोड्याशा रील बघतो आणि थोडासा रिलॅक्स होतो. आणि असा आपण हा घालवणारा वेळ कधी तासामध्ये, तास कधी दिवसामध्ये व दिवस कधी महिन्यामध्ये बदलतात कळत सुद्धा नाही. आज जाऊ दे उद्या करू, आणि असंच उद्या उद्या करून करून तो उद्या कधी उगवतच नाही व आपण वर्षाच्या अखेर ठरवलेली रेझोल्यूशन वर्ष पूर्ण होतं तरी कधी पूर्णच होत नाही. असे का आहे मित्रांनो की नवीन वर्षासाठी जे आपण संकल्प ठरवलेले असतात ते पूर्ण होण्याची जी टक्केवारी आहे ती फक्त आहे 2%. तर जवळजवळ 98% संकल्प हे कधी पूर्णच होत नाही. आज नको उद्या, उद्या नको परवा असं बोलून बोलून आपण आपले संकल्प पुढे ढकलत नेतो व वर्ष कधी निघून जातं हे सुद्धा कळत नाही. मित्रांनो, ही जी आपण टाळाटाळ करतो यासाठी इंग्रजीमध्ये एक शब्द आहे प्रोक्रॅस्टिनेशन. मराठीमध्ये याला म्हटलं जातं चालढकल. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर याला एकमेव कारण असतं आणि ते म्हणजे आळस. चला तर मित्रांनो, आज आपण याच प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे चालढकल का केली जाते याविषयी माहिती बघूया. का या आळसमुळे आपण ठरवलेली रेझोल्यूशन वर्ष संपून जातं तरी पूर्ण होत नाही. आज हम बात करेंगे आलस्य के बारे में। मैं बचपन से ही आलसी हूँ। मेरे माँ बाप मुझे बदलने की कोशिश कर रहे हैं पर वो भी आलसी है। ऐसे व्यक्ति के अंदर आराम करने की इच्छा बहुत होती है। Nothing will happen in the end. You will fail in your comfort zone. पर कल तो मैं वो कर रहा हूँ जो मुझे परसों करना था। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी काही मोटिवेशनल माहिती तुम्हाला देणार नाही. माझ्या मते मोटिवेशनल व्हिडिओ बघून आपण काही दिवस फक्त काम करू शकतो. कारण मोटिवेशनल ही एक अशी माहिती असते जी बघून आपण 1 तास 2 तास जास्तीत जास्त 2-3 दिवस ऍक्टिव्ह राहू शकतो. त्यानंतर आपलं मोटिवेशन आपोआप कमी होत जातं व आपण ठरवलेली गोष्ट पूर्ण करू शकत नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशी कारणं शोधण्याचा प्रयत्न करूया की आपण नवीन वर्षासाठी जे संकल्प ठरवू ते कसे पूर्णत्वात जातील व स्वतःच्या आवडीनिवडीनुसार कोणते संकल्प आपण ठरवायला पाहिजे की जे आपण पूर्ण करू शकू. संकल्प बनवण्याची संकल्पना ही खूप पुरातन काळापासून चालत आलेली संकल्पना आहे. आजपासून हजारो वर्षापूर्वी 1400 BC मध्ये इजिप्तमध्ये हायरोग्लिफ्स बघायला मिळाले. ज्या वेळेस त्याचं ट्रान्सलेशन केलं गेलं त्यावेळेस त्यावरती जो लिहिलेला मजकूर होता त्याचं ट्रान्सलेशन अशा पद्धतीने होतं: माझ्या मित्रा, कामाचा कंटाळा करणं बंद कर. तुझं काम कर म्हणजे आम्ही घरी जाऊ शकू. एक्झॅक्टली या वेळेच्या 600 वर्षानंतर एका ग्रीक कवीने सुद्धा याविषयी लिहिले आहे: Put your work off till tomorrow, and day after a sluggish worker does not feel this ban, nor one who puts off his work. भारतामध्ये सुद्धा काही वर्षापूर्वी संत कबीर सांगून गेले, काल करे सो आज कर, आज करे सो कब, पल में प्रलय होएगी, बहुरे करेगा कब. याचाच अर्थ जे तुम्हाला उद्या करायचं आहे ते तुम्ही आज करा, आज करायचं आहे ते आता करा, नाहीतर क्षणात जीवन संपून जाईल आणि नंतर विचार करत बसाल. इतिहासामध्ये अनेक कवी आणि लेखकांनी आपल्याला नेहमी आळस, चालढकल व प्रोक्रॅस्टिनेशन विषयी माहिती देत आले आहेत. परंतु आपल्यामध्ये सुधारणा होणे सोडाच मागील काही वर्षामध्ये 40% वाढ झालेली दिसून येत आहे. जर मित्रांनो मग एवढ्याच समस्या असतील की नवीन वर्षाचे रेझोल्यूशन पूर्ण करण्यामध्ये, तर मग आपण ठरवलेली रेझोल्यूशन पूर्ण कशी करायची, कोणती अशी रेझोल्यूशन ठरवायची की जी आपण पूर्ण करू. यामध्ये पहिला मुद्दा आहे डेडलाईन, म्हणजेच एक निश्चित वेळ. मित्रांनो, या डेडलाईनला एक एक्झाम्पल घेऊन समजूया. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10वी किंवा 12वीचे विद्यार्थी आहात आणि तुमच्या एक्झामला फक्त 2 महिने शिल्लक राहिले आहेत. अशा वेळेस तुमच्याकडे 2 पर्याय असतात स्वतःला मोटिवेट ठेवण्याचे. पहिला म्हणजे की येणाऱ्या एक्झाममध्ये टॉप करण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करायचं व खूप सारा स्टडी करायचा. आणि दुसरा पर्याय असतो निगेटिव्ह थिंकिंगचा. निगेटिव्ह थिंकिंगने सुद्धा आपण स्वतःला मोटिवेट ठेवू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 10वी किंवा 12वीला असाल आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही स्वतःला प्रिपेअर नाही केलं तर तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये फेल होऊ शकता. फेल होण्याची जी भीती असते ती आपल्याला मोटिवेट करते. आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की जर मी अभ्यास नाही केला तर मी येणाऱ्या एक्झाममध्ये फेल होईल आणि एक्झामला 2च महिने राहिले आहेत, ही एक तुमची डेडलाईन असेल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अभ्यासाला लागाल. याच्याशी संबंधित मित्रांनो, आपण एक रेझोल्यूशन तयार करू शकतो की एखादी गोष्ट करण्यासाठी आपण त्या गोष्टीला डेडलाईन द्यायची.
की ही जर गोष्ट आपण केली नाही तर आपल्याला कोणकोणते नुकसान होणार आहे, त्यामुळे ती गोष्ट करण्यास आपण कोणताही एक्सक्यूज देणार नाही. दुसरा मुद्दा आहे मित्रांनो रिझल्ट म्हणजेच परिणाम. परिणाम हा एक असा घटक आहे की जो तुमच्या मनाला नेहमी मोटिवेट ठेवत असतो. मित्रांनो येथे एक उदाहरण घेऊया की तुमच्या वर्गामध्ये जवळजवळ 50 विद्यार्थी आहेत. तुमच्या शिक्षकांनी घोषित केलं की येणाऱ्या एक्झाममध्ये जे 5 विद्यार्थी टॉप करतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 बक्षीस दिलं जाईल. अशा वेळेस काय होतं की जे हुशार विद्यार्थी असतात ते जोराने अभ्यासाला लागतात, परंतु जे खालचे विद्यार्थी असतात जे कधीच टॉप 10 मध्ये आलेले नसतात किंवा टॉप 5 मध्ये आलेले नसतात ते साहजिकच विचार करतात की आपण या एक्झाममध्ये स्वतःला प्रिपेअर कशासाठी करायचं जर आपल्याला हे प्राइज मिळणारच नसेल. परंतु याच्या उलट मित्रांनो जे टॉप मधले 10 विद्यार्थी असतात त्यांचं उलट असतं. ते प्राइज मिळवण्यासाठी अभ्यासाला लागतात व एक्झाममध्ये उत्तम स्कोर करतात. याचाच अर्थ असा की तुमच्या रिझल्टचा तुमच्या मनावरती किती परिणाम होणार आहे यावरती सुद्धा तुम्ही ठरवलेल्या रेझोल्युशनचं पूर्ण होण्याचं प्रमाण ठरत असतं. त्यानंतर मित्रांनो तिसरा घटक आहे नीड म्हणजेच आवश्यकता. मित्रांनो येथे राजकारणातील लोकांचं उदाहरण घेऊया. मित्रांनो येथे एका मंत्र्याचं उदाहरण घेऊया. एका मंत्र्याला कशाची आवश्यकता असते तर राजकारण, खुर्ची, पॉवर या सगळ्यामध्ये ते स्वतःला झोकून देतात. आणि जर तुम्ही राजकारणी लोकांना या संबंधित कार्य करायला सांगितलं तर ते अति उत्साहाने आणि मन लावून कार्य करत असतात. त्यांचं मोटिवेटिंग ह्यावेळेस हाय लेवलला असतं. परंतु मित्रांनो याच्याच उलट जेव्हा तुम्ही या नेत्यांना लोकांची कामं करायला सांगतात तेव्हा ते आपोआप डिमोटिवेट होत असतात. म्हणजेच तुम्ही असा संकल्प बनवा जो तुमच्या आवश्यकतेवर अवलंबून असेल. नीड समजून घेण्यासाठी एक दुसरं उदाहरण बघूया. एका वर्गात 2 विद्यार्थी आहेत, एक सोनू आणि एक मोनू. सोनूला आवड आहे पुस्तकं वाचण्याची, लिहिण्याची, तर मोनूला आवड आहे चित्र काढण्याची. सोनूला एक लेखक व्हायचा आहे तर मोनूला एक पेंटर. अशा वेळेस जर तुम्ही सोनूला पेंटर व्हायला सांगितलं आणि मोनूला लेखक व्हायला सांगितलं तर दोघांची मोटिवेटिंग आपोआप खाली येईल. परंतु मित्रांनो जर तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीनुसार व्हायला सांगितलं, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला सांगितलं तर त्यांची इच्छाशक्ती आपोआप हाय लेवलला राहील. मित्रांनो चौथा आणि शेवटचा घटक आहे भीती. भीती ही एक अशी संकल्पना आहे जी आपल्याला नेहमी दुसऱ्याविषयी विचार करून आपल्या मनात निर्माण होत असते. आपण एखादं कार्य हाती घेतल्यानंतर त्या कार्यामध्ये जर आपण फेल झालो तर दुसरी काय बोलतील याचा विचार करून आपण अनेक वेळा ठरवलेली कार्य करतच नाही. उदाहरणार्थ येथे एखाद्याला आपला जॉब सोडून फोटोग्राफर व्हायचं आहे, परंतु त्याचे जे मित्र आहेत ते बोलतात की जर तू जॉब सोडला आणि फोटोग्राफमध्ये फेल झालास. याच भीतीने आपण बनवलेल्या अनेक संकल्पना आपण अंमलात आणतच नाही. तुम्ही अनेक मोठ्या लोकांच्या तोंडून ऐकलं असेल की मला तर हे बनायचं होतं, मला ते बनायचं होतं, परंतु परिस्थिती कधी तशी झालीच नाही. एक गिल्ट मनामध्ये कायमची राहून गेली. या 4 गोष्टी पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की येणाऱ्या नवीन वर्षासाठी जी रेझोल्युशन आपल्याला तयार करायची आहे ती आपल्या आवडीनिवडीवरती अवलंबून असतात. आपल्यामध्ये कोणती क्षमता आहे आपण स्वतः ओळखायची असते, ना की एखादा मोटिवेटेड व्हिडिओ बघून आपले स्वतःचे रेझोल्युशन तयार करायचे असतात. जर एखादा मोटिवेटेड व्हिडिओ बघून जर स्वतःचे रेझोल्युशन तयार केले तर ते 10 किंवा 12 दिवसच चालतात. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षासाठी स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतः करा आणि त्यानुसार रेझोल्युशन तयार करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.